बॉस, किती मोठं टेन्शन असू दे, टेन्शनवरचा एकमेव दवा प्या प्या. प्या. नाही 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 नाही, यू कॅरी ऑन, मला नको. आधीच आसावरीला माझ्यामुळे खूप त्रास होतोय, तिचा त्रास मला वाढवायचा नाहीये. ओके बॉस, आय ड्रिंक. चीअर्स. अरे मंग्या, आपल्या व्यसनामुळे इतरांना कशाला त्रास द्यायचा? पण बॉस, मी कोणाला त्रास देत नाही. मी मधूची शपथ घेऊन सांगतो, कोणाला त्रास देत नाही. 2 घोट घट घट, मग घरी जाऊन टांगा पलटी, घोडे फरार. हो का? वाईट असते रे दारू. बरोबर आहे, पिणं वाईट वाईट. मी खूप प्रयत्न केला सोडायचं म्हणून, पण ती मला सोडत नाही. उगाच नसती कारण देऊ नकोस. कशाला पितोस एवढी? पूर्वी जेव्हा दारूचा वास जरी आला ना, तरी रुमाल नाकाला लावून ना तिथून पळायचो. हे मधूची लग्नात अटच होती, दारू पिणारा नवरा नको नको. करेक्ट करेक्ट. आणि आता काय? आता लग्न झालं, ती बायको झाली, आता काय करते? नाही का? नाही बॉस, आमच्या लग्नानंतर ना मधू जाम खुश होती. सतत हसत असायची, माझ्या सतत आजूबाजूला असायची. खूप प्रेम होतं तिचं माझ्यावर. म्हणजे बॉस, आता पण तिचं प्रेम आहे माझ्यावर. खूप आनंदी असते. म्हणजे आमच्या लग्नाला ना 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, मुलंच होईना. हो. मुलंच. अरे मंग्या, ठीक आहे रे, चालतच ना की प्रत्येकच जण काही परिपूर्ण नसतो. पण हे बघ मंग्या, आता सायन्स इतकं प्रगत झालंय ना की उपाय करता येतो याच्यावर. म्हणजे बॉस, आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो, मीच भूल देऊ शकत नाही. हो, पण मधूने कधी बोलून दाखवलं नाही. बॉस, ती बोलली असती ना तर बरं वाटलं असतं. पण तिला आता बघतो ना तर माझंच मन जळायला लागतं. मला रात्रीची झोप लागत नाही. अशी शांत झोप लागावी ना, म्हणून मग मी हे घेतो. मग काय, रोज रात्री दारू प्यायल्यामुळे प्रॉब्लेम सुटले? उलट वाढले. दारूमुळेच नोकरी गेली ना तुझी? हो ना बॉस, आता हे एक नवीन टेन्शन सुरू झालंय. म्हणजे जसं जसं टेन्शनचं प्रमाण वाढलं तसं तसं पिण्याचं प्रमाण वाढलं. बॉस ना, आता सगळं ना हाताबाहेर गेले. नाही, मला मान्य आहे, तुझी दुःख खूप मोठी आहेत, ते सगळे तुला आठवायला लावून तुला त्रास दिला मी. नाही, पण माझा तसा हेतू नव्हता. आय एम सॉरी. अरे बॉस, नो प्रॉब्लेम. आय ड्रिंक, आय फाईन. नो दुःख, ओनली आनंदी आनंद. अरे पण मंग्या, हा क्षणिक आनंद काय उपयोगाचा? हे बघ मंग्या, आपण संकटात जी पावलं उचलतो ना, त्यावर आपलं भवितव्य अवलंबून असतं. आणि तू एकटा नाहीयेस रे, तुझ्यावर मधूचं भवितव्य अवलंबून आहे ना. मंग्या, मी तुला सांगतो, खरंच सांगतो, तू तुझ्यासारखा सच्चा माणूस शोधून सापडणार नाही. पण या व्यसनापायी तू सगळ्याची राख रांगोळी केलीस. नको पिऊस. बॉस, यू से नो ड्रिंक? ओके ओके, नो प्रॉब्लेम. आज सोडली. गुड. आता पकडणार डायरेक्ट उद्या संध्याकाळी. डन. चल घरी चल, दोघी वाट बघत असतील. सावकाश सावकाश मंग्या, सावकाश. हा, उघडलं ये. बॉस, हळू हळू वाजले किती? टेन्शन. किती वाजले? वाजले किती? हे बघ, किती घेतले हे मोजायचं नसतं, पाप लागतं. पिलीस ना? ढोसलीस ना? काय नाही, मी डॉट डॉट पीत नाही.
ते शब्द वाईट असतात, म्हणजे वाईट शब्द उच्चारत नाही ते. यू यू नॉट बिलीव्ह हजबंड बॉस. सी सी मी आता सरळ रेषेत चालून दाखवतो, एकदम सरळ. मंग्या, तुला सरळ रेषेत म्हणायचंय का? येस बॉस. ते जाऊ दे, उद्या सकाळी म्हण. मराठी लँग्वेज डिफिकल्ट लँग्वेज. बरोबर. एक दो एक दो एक दो. हे आहे की नाही परफेक्ट आहे की नाही? मी मी बरोबर हल्लोय की नाही? नाही नाही ना, तू हलतेस मधू. बॉस तुम्ही पण हलताय. एक तू नाही हालत आहे, आम्ही हलतोय. मधू एक तुला नाही, तू एक म्हणजे मी तुला एक गंमत दाखवतो. बस बस मी तुम्हाला आता एक गंमत दाखवतो. हे बघ, हे असं नाक दाबला ना की जीभ बाहेर. हे बघ वाज येतो, वाज येतो. नाही. मी डाळ डाळ पीत नाही. नाही तू पित नाही रे. नाही हा? नाही बॉस बॉस नाही. तू ऐक. तू नाही ढोसली. नाही नाही मी वरतून दादांना बरोबर घेऊन गेला डोंट बाईट मधू, डोंट बाईट. अगं ऐक मधू. नाही ना मी तू तू अगं ऐक थांब. डोंट बाईट मी. मारू नको मला, तिच्यासारखं मारू नको. तुम्ही तुला खावं तर गंमत करून दाखवतो. हे बघ. अगं नाही ग बाई, गंमत करतो. घरी चला, घरी चला. सावकार मम्मी नाही ग बाई, तू असं बघू नकोस माझ्याकडे. मला या 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 थांबा थांबा, चपला काढा. हो चपला काढा. अहो अहो चपला काढा सावकार. अहो काय करताय तुम्ही? चपला काढा ना. या या इकडे या. या बसा बसा. या अहो बसा इथे. असं काय करताय? अहो तुम्हाला काय होतंय? तुमचं डोकं दुखतंय का? तुम्हाला असं मळमळतंय का? मी काय करू? थांबा, मी ना तुमच्यासाठी मी सरबत करून आणते. तुमच्यासाठी आले, पटकन आले. हा मी सरबत घेऊन. थांबा. अरे देवा, तिने सिरियसली घेतलंय. सरबत घ्या बरं. असं का केलं होतं तुम्ही? नाही ना करायचं असं. हे बघ असावरी, तुला वाटतंय तसं काही नाहीये. मी तुला कसं सांगू आता. हे बघ, उच्चार बघ किती सुस्पष्ट आहेत माझे. आहेत हो, स्पष्ट शब्द अगदी स्पष्ट बोललात. हा म्हणजे फार काही तुम्ही जास्त काहीच नाही केलेलं आहे मी. हे बघ, मी तुला सरळ रेषेत चालून दाखवतो. हे बघ, टँग टँग टँग. जमतंय की तुम्हाला हे? पण अगं जमणारच, कारण मी काय पिऊन आलेलं नाही काही. तुम्ही तो शब्द पण उच्चारू नका. नाही बोलत. बाय सरबत पिऊ. वाह, मस्त झालंय सरबत. तुमचं पित्त चढलं असेल ना, म्हणून मुद्दाम लिंबाचं सरबत करून दिलं तुम्हाला. आता तुला कसं समजून सांगू? हे बघ आसावरी, मी फक्त मंग्याबरोबर गेलो होतो. तोही खरं तर जाणार नव्हतो, पण तो ऐकतच नव्हता म्हणून गेलो. पण आसावरी, खरंच सांगतो, आज मंग्या पहिल्यांदा माझ्यासमोर त्याच्या मनातलं बोलला. आपल्या समोर सतत हसणाऱ्या मंग्याच्या मनात किती दुःख साठलेलं आहे हे आज कळलं मला. जगात एवढी दुःख असतात, आपण उगीच आपलंच दुःख कवटाळून बसतो नाही. हो ना, प्रत्येकाला वाटतं आपलं दुःखच मोठं आहे म्हणून. पण खरं सांगू का, दुःख कितीही मोठं असलं ना तरी त्यातनं बाहेर पडायचा हा मार्ग नाहीये. हो करेक्ट, हेच सांगितलं मी आज मंग्याला. नाही पण मी बरं झालं आज त्याच्याबरोबर गेलो होते. तुम्हाला वाटतं बरं झालं तुम्ही तिकडे गेलात ते? माझी शपथ आहे, तुम्हाला पुन्हा जायचं नाहीये तुम्ही तिथे. नाही, बरं बरं नाही जाणार. भूक लागली असेल ना तुम्हाला? खूप भूक लागली. मग चला चला, जेवण देते गरम करून. चल 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 चल.
तुम्ही असं वागाल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. हं अगं पण मी काहीच केलेलं नाहीये. तो मंग्याही असंच म्हणत असतो, तरी जातच असतो ना, म्हणून कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. ती बिचारी मधू बघा, दिवसभर त्याची वाट बघत बसलेली असते, कधी आपला नवरा घरी येईल आणि कधी आपल्या मनात त्याला आपण सांगू. काय करेल ती तरी बिचारी. अहो तुम्ही नेहमी तुमच्या मनातलं माझ्यापाशी बोलता की नाही? मग आता न सांगता का निघून गेला? मी आहे ना, मला सांगत चला ना तुम्हाला काय म्हणायचंय ते. अगं माझ्या मनात काय चाललंय ते तुला वेगळं सांगायची गरज आहे का असावरी? ते तुला न सांगता कळतच ना आपोआप. मग स्वतःच्या तोंडाने अजून वेगळं काय सांगू मी तुला? जीवा हो. मस्त आहे भाजी. काय झालं आई? बरे आहात ना तुम्ही? सगळं ठीक आहे ना? इतक्या रात्री का फोन केला? कसं सगळं ठीक असेल ग शुभ्रा? काय झालं यांना मला खरंच कळत नाहीये ग. त्यांनी घडल्या प्रसंगाचा एवढा धसका घेतलाय ना, खूप लावून घेतलाय ग मनाला. खरं सांगू तुला, त्यांना पूर्वीसारखं आनंदी बघण्यासाठी शक्य असतं ना, तर त्यांचा सगळा त्रास, त्यांचं सगळं दुःख मी माझ्यावर घेतलं असतं. पण आपण नाही ना ग तसं करू शकत, कितीही वाटलं तरी. खरंच माझ्या हातात तर काहीच नाहीये. आई 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 ऐका, तुम्ही शांत व्हा बरं आधी. इतकं टेन्शन नका घेऊ. अहो सर स्वतःला हरवून बसलेत. मला काय वाटतं, आपण ना असं काहीतरी करायला हवं की ते कोण आहेत याची जाणीव त्यांना स्वतःला होईल, आणि मग बघा ते सापडतील स्वतःलाच. नका काळजी करू. ठीक आहे, चल. ज्यामुळे ते स्वतःला सापडतील. असावरी, असावरी, रे असावरी, असावरी गेली कुठे ही? चहा करून ठेवला, गरम करून घ्या. अरे अच्छा, साधना वहिनी, हा दादा. असावरी आले तुमच्याकडे? नाही दादा हा. काय झालं? असावरी कुठे गेली माहितीये का? वहिनीकडे नाही असतील, इकडे कुठेतरी. चल बघूया काय झालंय. काय झालं काय माहिती बाई. कुठे गेले असतील? वहिनी, असावरी कुठे गेली माहितीये का? नाही माहित दादा, कुठे गेल्या वहिनी? मंग्याच्या नादाला लागून पिऊन आलात ना, मग गेली बायको सोडून. अरे देवा, काल मी पिऊन आलो होतो असं खरंच हिला वाटलं काय? मी पिऊन नव्हतो आलो.
दादा तो मंग्या पण असंच म्हणतो, पिऊन आला तरी म्हणतो नाहीच पिली. मी वहिनी नवीन टीव्ही सगळा दिसतो. किती चॅनल आहे? कोणत्या सांगते सगळं सांगते. आधी घरी चला. या अहो या चला. अरे आता हा ठेवायचा कुठे? हा कुठे तुम्ही सांगा कुठे ठेवू? हे इथे 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 मला बरं वाटतं, ओके वाटतं इथे. हो चालेल. ए सोनू लवकर ये ना स्टूल घेऊन. हो का तिकडे ते आहे ना, त्याला लावता येईल आपल्याला. चालेल चालेल चालेल. लवकर 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 ये लवकर ये. हा थांबा एक मिनिट. अरे मंग्या, हा टीव्हीला आता केबल जोडायला लागणार. पण बस तुम्ही टेन्शनच घेऊ नका, मी केबलवाल्याशी बोलतो आणि आजच जोडून टाकतो. केबलवाल्याशी बोल लवकर लवकर जा लवकर. सध्या स्टूल बरोबर नाहीये. एक ना मी काय करतो, मी सेकंड हँड टेबल घेऊन येतो. आपण टेबल घेऊन येऊया. हा शशी तो वेळ आहे ना? चल चल. ठीक आहे तोंड. आपल्याकडे टीव्ही आलेला आहे. आज रात्री आपण पार्टी करूया. एखादा पिक्चर लावू आणि सगळेजण एकत्र पिक्चर बघू. वहिनी आज ना ते पॉपकॉर्न करूया, म्हणजे एकदम थिएटरात बसल्यासारखं वाटेल. हो करूया ना नक्की. चला चला सगळ्यांनी आपापली कामं उरकून घ्या. चला 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 लवकर लवकर चला. बॉस टेबल आणि केबलचं काम मी लगेच करून आलो. लगेच लगेच. चला 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 फास्ट. असावरी आय एम प्राऊड ऑफ यू. आज तू स्वकमाईनी आपल्या घरासाठी एक वस्तू विकत घेतलीस आणि स्वतःचा डिसिजन स्वतः घेऊन चक्क तू स्वतः एकटी जाऊन ती विकत घेऊन आली आहेस. अहो एवढं काही खूप नाहीये, म्हणजे सेकंड हँडच टीव्ही खूप स्वस्तातला घेतलाय मी. हेच तर खऱ्या गृहिणीचं कौशल्य आहे. कुठल्या वस्तूसाठी किती खर्च करायचा तिला कळलंच पाहिजे. पण हे सगळं तू स्वतःच्या हिमतीवर केलंस ना, याचा मला खूप आनंद आहे. थँक्यू. दादगो इलो रे, अरे दादगो इलो रे, अरे लांडगो इलो रे. अरे काय? अरे आपण करतोय काय? Calls himself a welder. Amongst other things, he's a fantastic sculptor. हॅलो, तुम्हा सगळ्यांचा लाडका शेफ अभिजित राजे तुमचं मनापासून स्वागत करतो. तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या खमंग खुसखुशीत झणझणीत चमचमीत कार्यक्रमामध्ये, अर्थात स्वाद आस्वाद मध्ये. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक रसरशीत गोड पदार्थ, मलाई सँडविच. हॅलो हॅलो, मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या. हॅलो, मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या सगळ्यांच्या. मी तुम्हा सगळ्यांचा लाडका शेफ अभिजित राजे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या खमंग मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या खमंग खुसखुशीत चमचमीत झणझणीत शो मध्ये, अर्थात स्वाद आस्वाद मध्ये. तुम्ही कितीही म्हणा, पण तुमच्यातला शेफ अजूनही जिवंत आहे. लोकांना खाऊ घालण्यातलं समाधान आणि तुमच्यातली ही कला कधीही संपणार नाही आणि मी ती संपू देणार नाही, कारण त्यातूनच तुम्हाला खरा आनंद मिळतो.